पुन्हा येथे झालेल्या गँग वॉरने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली होती आणि गँग वॉर करणारे आरोपी हे मोकाट होते। मात्र बुलढाणा पोलिसांनी याच गँग वॉरमधले काही आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक केलेली आहे आणि आरोपी जे आहेत ते पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपल्याला दिलेली आहे। आता मी SP कार्यालयामध्ये आहे आणि याच कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखा असेल, त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं पथक असेल, यांनी गोपनीय माहितीच्या आधारे समृद्धी महामार्गावर म्हणजेच बुलढाण्याला लागूनच असलेल्या समृद्धी महामार्गावर या ठिकाणी पेट्रोलिंग करत होते आणि पेट्रोलिंग दरम्यानच पुन्हा येथे झालेल्या गँग वॉरमधील काही आरोपी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या आधारेच पोलिसांनी 6 लोकांना रात्रीच्या दरम्यान ताब्यात घेतलेलं आहे। पुन्हा येथे झालेल्या मोठ्या प्रमाणात हा गँग वॉर आणि त्या गँग वॉरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली होती। त्या आधारावरच महाराष्ट्रातील पोलीस जे आहे ते अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळाले होते। त्या आधारावरच बुलढाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने 6 आरोपींना ताब्यात घेतलं आहे आणि 6ही आरोपींना ताब्यात घेऊन बुलढाणा पोलिसांच्या या ठिकाणी ताब्यात दिले असल्याची माहिती देखील या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। या संपूर्ण माहितीवर गोपनीयता बाळगूनच पोलिसांनी 6ही आरोपींचे नावं देण्यास या ठिकाणी नकार दिला असला तरी पोलिसांचा तपास जो आहे तो योग्य दिशेने सुरू असल्याचंही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपल्याला फोनद्वारे माहिती दिली आहे। त्यामुळं आता गँग वॉर करणारे 6चे 6 आरोपी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात बुलढाण्याच्या पोलिसांनी दिली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।